लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. गरीब कुटुंबावर जाणीवपूर्वक जीवघेणा हल्ला. न्यायासाठी पीडित कुटुंबाची पोलीस प्रशासनाकडे धाव. बातमी बोरगाव मंजू येथून. अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू तालुक्यातील खडका गावात गरीब कुटुंबावर जाणीवपूर्वक जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रेश्मा अनिल वाघ व त्यांच्या कुटुंबियांना अमानुष मारहाण करून जखमी करण्यात आले असून या घटनेमुळे संपूर्ण कुटुंब भयभीत झाले आहे. संबंधित आरोपींवर पोलीस प्रशासन कधी कठोर कारवाई करणार याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. सविस्तर वृत्त असे की दिनांक 25 जानेवारी 2026 रोजी खडका गावात दोन व्यक्तींमध्ये वाद सुरू असताना अनिल वाघ हे बाजूला उभे होते. मात्र ताकद व पैशाचा माज दाखवत काही गैर अर्जदारांनी थेट अनिल वाघ व त्यांच्या कुटुंबावर हल्ला चढवला. आरोपींनी लाथाबुक्क्यांनी तसेच विटांचा वापर करून संपूर्ण कुटुंबाला बेदम मारहाण केली. या हल्ल्यात अनिल वाघ यांच्या नाकावर वीट लागल्याने गंभीर दुखापत होऊन नाकातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव सुरू झाला. परिस्थिती गंभीर असल्याचे त्यांची पत्नी रेश्मा वाघ घाबरून गेली. तातडीच्या उपचारांची गरज लक्षात घेऊन त्यांनी 112 या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधला. तात्काळ रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली व अनिल वाघ यांना अँब्युलन्सद्वारे रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी बोरगाव मंजू पोलीस स्टेशनमध्ये संबंधित गैर अर्जदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर परिस्थिती निवळेल अशी अपेक्षा वाघ कुटुंबाला होती. मात्र दुसऱ्याच दिवशी आरोपी पुन्हा सूड भावनेने वागू लागले. पोलीस माझ्या खिशात आहेत, मला कोणाचीही भीती नाही, मी केव्हाही काहीही करू शकतो अशी धमकी देत आरोपी वाघ कुटुंबाच्या घराकडे पाहून वक्तव्य करत असल्याचा आरोप पीडितांनी केला आहे. या प्रकारामुळे संपूर्ण कुटुंबात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आपल्या जीवितास धोका असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे न्याय मिळावा या उद्देशाने पीडित कुटुंबाने इलेक्ट्रॉनिक मीडियाकडे धाव घेतली आहे. गावगुंडांवर पोलीस प्रशासनाचा धाक आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. या गरीब कुटुंबाला पोलीस प्रशासन कधी न्याय देणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. सदर घटनेचा तपास बोरगाव मंजू पोलीस स्टेशनच्या अंतर्गत सुरू असून ही घटना खडका गाव, तालुका बोरगाव मंजू, जिल्हा अकोला येथे घडली आहे. रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्र, विदर्भ उपसंपादक राजेश ढोले. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.